मऊ लुसलुशीत इडली आणि त्यासोबत असं हे दाटसर सांबर, त्याचबरोबर क्रिस्पी डोसा आणि त्यासोबत मस्त चटपटीत अशी ही बटाट्याची भाजी. तर संपूर्ण रेसिपी सविस्तर सांगणार आहे, त्यामध्ये काही टिप्स सुद्धा देणार आहे. त्यामुळं अजिबात स्किप न करता ही रेसिपीचा हा जो व्हिडिओ आहे शेवटपर्यंत नक्की पहा. अचूक प्रमाणामध्ये संपूर्ण रेसिपी तुम्हाला सांगणार आहे. तर त्यासाठी इडलीचं बॅटर किंवा डोसाचं बॅटर बनवण्यासाठी इथे मी रेशनचे तांदूळ वापरलेले आहे. आता हे रेशनचे तांदूळ एखाद्या वाटीने किंवा मग कपाने मोजायचे, वजनाने अजिबात मोजायचे नाही. कारण जेव्हा पण आपण इडलीसाठी बॅटर करतो तर हे प्रमाण कसं असावं, एकतर कपाने असावं, नाही तर मग वाटीने असावं. तर या वाटीने मी साधारण 4 वाटी असा हा रेशनचा तांदूळ घेतला. आता प्रत्येकाच्या घरामध्ये 90% लोकांच्या घरामध्ये रेशनचा तांदूळ अवेलेबल असतोच. पण जर नसेल तर मग कुठलाही जुना तांदूळ घ्या. उकडा वगैरे घेऊ नका, तुकडा सुद्धा घेऊ नका. तर अशा पद्धतीने कुठलाही जुना तांदूळ तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर भरपूर असं पाणी घालून जे आहे तांदूळ आपल्याला स्वच्छ असा चोळून धुवायचा. कारण हा जो तांदूळ असतो याला खूप जास्त प्रमाणात काळसरपणा असतो. त्यानंतर यामध्ये मी एकदा जो आहे तांदूळ धुवून घेतला. त्यानंतर यामध्ये 1 चमचा मेथी दाणे आणि 4 ते 5 चमचा साबुदाणा, वाटीने म्हणाल तर पाव वाटी पेक्षा थोडासा जास्त. आता हे दोन्ही जे वस्तू आहेत ते तांदूळामध्ये घालून परत मी 2 ते 3 पाण्याने छान असे नळाखाली खळखळ जे आहे तांदूळ धुवून घेतले. आणि तांदूळाचा काळापणा काढण्यासाठी 5 मिनिटं तांदूळामध्ये पाणी तसंच ठेवायचं, नंतर चोळून धुवायचे, म्हणजे तांदूळाचा काळापणा छान निघतो. त्यानंतर भरपूर पाणी घालून साधारण 4 ते 5 तास आपण हे तांदूळ भिजवून घेऊया. त्यानंतर त्याच वाटीने 1.25 वाटी इतकं जे आहे उडीद डाळाचं प्रमाण घेतलेलं आहे. म्हणजे पहिली 1 वाटी घेतली, त्यानंतर दुसरी वाटी पाव वाटी जी आहे इथे डाळ घेतली. डाळ सुद्धा 2 ते 3 पाण्याने छान अशी खळखळ धुवून घेतली. त्यामध्ये सुद्धा भरपूर पाणी घालून त्याला सुद्धा 4 ते 5 तास आपण हे भिजवत घेऊया. आता 4 ते 5 तास जे आहे होत आलेले आहे. त्यानंतर इथे मी 1 वाटी, त्याच वाटीने 1 वाटी पोहे घेतले. पोहे सुद्धा स्वच्छ धुवून त्यामध्ये भरपूर पाणी घालून ते भिजवत ठेवले 5 मिनिटासाठी. कारण 5 मिनिटांमध्ये पोहे भिजले जातात. तर इकडे तांदूळ आपला 4 ते 5 तास झालेले होते. तांदूळ आपला छान पद्धतीने भिजलेला होता. हातावर रगडून पाहिला तर तांदूळ छान भिजलेला आहे. आता हा जो तांदूळ आहे, अगोदर आपण तांदूळ दळून घेऊया, त्यानंतर डाळ दळून घेऊया. तर इकडे मिक्सरचं जार घेतलं. तांदूळ दळताना काळजी घ्यायची की तांदूळामध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी आलं नाही पाहिजे. तांदूळ निथळून घातले आणि वरून थोडंसं अगदी 2-3 चमचे पाणी जे आहे यामध्ये घातलं. आणि आपल्याला हे जे बॅटर आहे एकदम असं फाईन दळून घ्यायचं, एकदम पेस्ट प्रमाणात. जेव्हा आपण हे बॅटर दरदरीत दळतो तेव्हा त्यामध्ये तांदूळाचे वगैरे कण राहतात आणि त्यामुळे इडली हवी तशी स्पॉन्जी एकदम हलकी फुलकी तयार होत नाही. त्यानंतर पोहे सुद्धा भिजवलेले होते. तर शेवटच्या बॅचेसला तांदूळामध्येच पोहे घातले आणि मिक्सरला छान पद्धतीने फिरवून घेतलं. आता इकडे आपला तांदूळ वाटून झालेलं होतं संपूर्ण एकदम पेस्ट प्रमाणात. त्यानंतर इकडे उडीद डाळ सुद्धा घातली. आता उडीद डाळीमध्ये खूप जास्त प्रमाणात पाणी शिल्लक नव्हतं, त्यामुळं मी पाण्यासकट उडीद डाळ जी आहे मिक्सरच्या जारमध्ये घातली. आता उडीद डाळ वेगळी का भिजवली, तर उडीद डाळ जी आहे वाटण्यासाठी जास्त वेळ लागतो आणि त्यामुळे उडीद डाळ वेगळी भिजवली की मग आपल्याला वेगळी वाटता येते. पण आता मिक्सरला डाळ फिरवली की मग आपल्याला तांदूळाच्याच बॅटरमध्ये ही उडीद डाळ जी आहे मिक्स करायची आहे. तर ही उडीद डाळ जी आहे तांदूळाच्या बॅटरमध्ये घालून घेतली. एकदम पेस्ट प्रमाणात हे सुद्धा दळून घेतलं. त्यानंतर मिक्सरच्या जारला खूप जास्त प्रमाणात बॅटर लागलेलं असतं, त्यामुळे त्यामध्ये मी काय केलं, साधारण अर्धी वाटी इतकं पाणी घालून मिक्सरला फिरवून घेतलं. तर त्या पाण्यामुळं जे मिक्सरच्या जारला लागलेलं बॅटर होतं ते सहजरित्या निघून आलं. आता हे बॅटर अगोदर आपण तांदूळ वाटले, नंतर डाळ वाटली, त्यामुळे ते वेगळं वेगळं बसलेलं होतं. तर याला काय करायचं, चमच्याने आपण कितीही मिक्स केलं पण हाताने जे मिक्स करण्याची मजा असते किंवा हाताने जे ते मिक्स होतं ते चमच्याने कधीच होत नाही बघा. त्यामुळे मी इथे काय केलंय की अगोदर हाताने व्यवस्थित मिक्स करून घेतलं, जेणेकरून तांदूळ आणि डाळ जी आहे व्यवस्थितरित्या मिक्स होईल. तर हे बघा, हाताने 2 मिनिटं. आणि याने काय होतं, आपण ज्यावेळेस हाताने बॅटर फेटाळतो तर यामध्ये छान हवा भरली जाते आणि मग आपलं पीठ सुद्धा चांगल्या पद्धतीने फर्मेंट होतं. तर हे बघा, डाळ तांदूळ व्यवस्थित मिक्स झालेला आहे. पण आता असं झालंय की डब्बा फुल भरलाय आणि फर्मेंटसाठी अजिबात जागा शिल्लक नाही. साधारण एक अर्धा डबा फर्मेंटसाठी जागा हवी.
त्यामुळे हे बॅटर जे आहे मी थोडंसं डिवाइड करून घेते. दुसऱ्या भांड्यामध्ये थोडंसं बॅटर जे आहे काढून घेतलं म्हणजे काय होईल, दोन्ही बॅटरला जे आहे फर्मेंटसाठी जागा मिळेल. तर दोन्हीला अर्धी अर्धी जागा जी आहे मी म्हणजे अर्धा अर्धा जो डब्बा आहे तो तितकंच बॅटर भरून घेतलं आणि फर्मेंटसाठी भरपूर जागा ठेवली. आता पावसाळा जरी असला तरी भरपूर उष्णता आहे, त्यामुळे मी तसंच बॅटर जे आहे 8 ते 10 तास फर्मेंटसाठी ठेवून दिलं. पण जर थंडीचे दिवस असतील तर मग तुम्ही ह्या बॅटरला म्हणजे हे डब्यावर जे आहे छान अशी शाल वगैरे पांघरून ठेवून देऊ शकता, म्हणजे चांगल्या पद्धतीने बॅटर तुमचं फर्मेंट होईल. आणि हे बघा, साधारण 8 ते 10 तास झाल्यानंतर आपलं बॅटर चांगल्या पद्धतीने फर्मेंट झालेलं आहे, जाळीसुद्धा सुरेख पडलेली आहे. तर असं हे आपलं बॅटर जे आहे फर्मेंट झालेलं आहे. ज्या वेळेस इतकी सुरेख अशी ही जाळी आपल्या बॅटरला पडते ना, तर इडली काय तर डोसा, आप्पे, कुठलाही पदार्थ छान जाळीदार, लुसलुशीत, मऊ तयार होतो. आता यामध्ये मीठ घातलं गरजेनुसार आणि अजिबात जाळी न मोडता गोल हाताने फिरवायचं, म्हणजे काय होतं, या बॅटरची जाळी सुद्धा मोडली जात नाही आणि आपली पीठ सुद्धा छान पद्धतीने फर्मेंट तसंच राहतं. आता अगोदर इकडे बघूया बटाट्याची भाजी. तर इकडे मी 2 पळी तेल घातलेलं आहे. इकडे अगोदर आपण बनवूया मस्त अशी हे लागणारं जे आहे बटाट्याची, डोस्यासाठी लागणारी बटाट्याची भाजी. तर तेल घातलं, जिरे मोहरी घातली अर्धा चमचा, मिरची जी आहे मी कुस्करून घेतलेली होती, हिरवी मिरची जी आहे रगडून घेतली ती घातली, कढीपत्त्याची पानं घातली, 1 चमचा उडदाची डाळ, 1 चमचा चण्याची डाळ. आता हे संपूर्ण जे आहे 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये छान पद्धतीने परतवून घेऊया, जोपर्यंत डाळ जी आहे आपली छान अशी खमंग भाजली जात नाही. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण जिन्नस जे आहे कढईमध्ये घालून घेतले आणि व्यवस्थित असे तेलामध्ये आपण हे परतवून घेऊया. गॅसची फ्लेम जी आहे मिडियम ठेवलेली आहे. आणि अशा पद्धतीने आता इथे मिरचीचं प्रमाण तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त करू शकता. आता ही जी भाजी आहे आपण डोश्यासाठी बनवत आहोत, तर अगोदर मी तुम्हाला डोसा दाखवणार आहे. तर डोश्यासाठी ही भाजी जी आहे मी बनवत आहे इथे. तर अशा पद्धतीने ही जे डाळ वगैरे आहे घातल्यामुळं काय होतं, आपण जशी जी उडपी सेंटरमध्ये किंवा मग साऊथमध्ये जाऊन जो डोसा खातो ना त्याचीच चव इथे येते. त्यानंतर उभा पातळ केलेला 1 मीडियम साईजचा कांदा तो सुद्धा घातला. कांदा सुद्धा छानरित्या जो आहे परतवून घेऊया, जेणेकरून कांद्यातला कच्चापणा निघेल आणि चांगल्या पद्धतीने कांदा जो आहे मऊ सुद्धा पडेल. तर हे बघा, इकडे व्यवस्थित असं जो आहे कांदा मिक्स करून घेतला. जसं की मी तुम्हाला म्हटलं, आपण साऊथमध्ये नेहमी डोश्यासोबत लागणारी भाजी खातो, पण आपल्याला नेहमी प्रश्न पडतो की घरी अशा पद्धतीने आपली भाजी का बनली जात नाही. तर हे बघा, मस्त असा हा कांदा जो आहे मिक्स केलेला आहे, कारण ते लोकांची जी स्टाईल असते ना बनवण्याची ती थोडी वेगळी असते. त्याच पद्धतीने मी आज तुम्हाला दाखवत आहे. तर इकडे आपला कांदा सुद्धा चांगल्या पद्धतीने मऊ पडलेला आहे आणि कांदा मऊ पडेल इतकंच आपल्याला हे कांदा जो आहे परतवायचा आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद घातली आणि अर्धा चमचा हळद घातली की अर्धा चमचा धनेपूड घातली की पाव चमचा जे आहे हिंग सुद्धा घातलं. आता हे सर्व सुके मसाले जे आहे व्यवस्थितरित्या असे मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीने हे सर्व सुके मसाले मिक्स करून घेतले आणि हे बघा आले का नाही, तोच रंग तोच टेक्स्चर. तर इथे मी 4 ते 5 मीडियम साईजचे बटाटे जे आहे उकडून घेतलेले होते आणि ह्याची जे आहे साल सुद्धा काढून घेतलेली होती. तर हे जे बटाटे आहेत ना ते लोक याचे तुकडे सुद्धा करत नाही किंवा खूप जास्त प्रमाणात स्मॅश सुद्धा करत नाही. तर हे बटाटे जे आहे हाताने कुस्करून असे जे आहेत घातले जातात. तर हे बघा असे कुस्करून घातले की ती जी एक जमून आलेली भाजी असते किंवा ती जी कन्सिस्टन्सी असते ना ते टिकून राहते. लगेचच यावर मीठ सुद्धा घातलं चवीनुसार आणि मिक्स करून घेऊया. तर अशा पद्धतीची ही भाजी जी आहे तयार होते. बनवायला अतिशय सोपी, कमी वेळामध्ये बनली जाते आणि स्पेशल जी आहे ही भाजी तयार होते. अगदी जशी आपण उडपी सेंटरमध्ये जाऊन खातो त्याच पद्धतीची ही भाजी जी आहे तयार होते. वरून थोडीशी कोथिंबीर छान मिक्स केलं की थोडी कोथिंबीर घालायची फ्लेवरसाठी किंवा मग थोडी कोथिंबीर तुम्ही फोडणीमध्ये सुद्धा घालू शकता आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं. वा, काय रंग आलाय, काय टेक्स्चर आलेलं आहे भाजीचं. अगदी मसाला डोश्यासाठी लागते त्याच पद्धतीने ही आपली बटाटा भाजी
तयार झाली. अतिशय सोप्या पद्धतीने आणि अगदी साऊथमध्ये जाऊन किंवा उडपी सेंटरमध्ये जाऊन खातो तशीच. त्यानंतर डोसा बनवूया. तर डोसा बनवण्यासाठी इथे मी तवा टाकायला ठेवला. तव्यावर अगदी थोडंसं तेल घातलं. एखादी कांद्याची साल किंवा मग एखादा कांद्याचा तुकडा घ्यायचा. त्याने तव्यावर छान पद्धतीने तेल जे आहे पसरवायचं. याने काय होतं, तळाला आपला डोसा चिकटत नाही, सोप्या पद्धतीने निघून येतो आणि जास्त प्रमाणात तेल सुद्धा तव्याला राहत नाही. तर हे बघा, बॅटरची कन्सिस्टन्सी अशी ठेवलेली होती. त्यानंतर इकडे तवा तापला. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची. यावर हवं तितकं बॅटर घालून आता इथे मी बेडणे डोसे बनवत आहे, पेपर डोसा नाही. तुम्हाला जर पेपर डोसा बनवायचा असेल तर तुम्ही पातळ असा हा पेपर डोसा बनवू शकता. मी इथे बेडणे डोसे जे थोडेसे जाड असतात बघा, तशा पद्धतीने बनवत आहे. तर इकडे आपला डोसा सुद्धा पसरवून घेतला. गॅसची फ्लेम मिडियम आहे आणि मिडियम गॅसवरच आपल्याला हा डोसा जो आहे शेकवून घ्यायचा आहे. आता हे बघा, एकदम सोप्या पद्धतीने रंग पहा, काय मस्त असा रंग आलेला आहे सोनेरी. अशाच पद्धतीचा हा डोसा तयार झाला. हा जो आहे बेडणे डोसा आहे, त्यामुळं वरची पण बाजू भाजायची आणि खालची पण बाजू भाजायची, कारण जाडसर असतो त्यामुळं. तर हे बघा, मस्त असा हा कुरकुरीत बेडणे डोसा जो आहे तयार झाला. हवं तर तुम्ही या बॅटरचे पेपर डोसे सुद्धा बनवू शकता. त्यानंतर दुसरा सुद्धा तुम्हाला जो आहे डोसा लावून दाखवते. तर हे बघा, बॅटर घातलं. आता हा सुद्धा बेडणे डोसाच बनवत आहे मी, पण थोडासा पातळ बनवत आहे, म्हणजे यामध्ये पेपर डोसासोबत बेडणे डोशाची सुद्धा चव येईल. तर हे बघा, ज्यावेळेस आपण तव्यावर कांदा फिरवतो ना, तेव्हा कुठलेही डोसे सहजरित्या तयार होतात. खूप जास्त वेळ अजिबात लागत नाही. त्यानंतर हा डोसा शेकवून झाला, खालची बाजू शेकल्यासारखी झाली की उलथण्याच्या साह्याने सगळीकडून अगोदर कडा मोकळ्या करून घ्यायच्या आणि मग नंतर डोसा अलटून पलटून छान असा क्रिस्पी होईपर्यंत शेकवून घ्यायचा. यावर तुम्ही हवं तर आपली जी बटाटा भाजी होती, मसाला बटाटा भाजी, ती सुद्धा लावू शकता किंवा मग त्याला डोसा जो आहे भाजीला लावून सुद्धा खाऊ शकता किंवा मग अशा पद्धतीने स्प्रेड करून सुद्धा खाऊ शकता. अशा पद्धतीने स्प्रेड करून दिला ना की मुलांना फार जास्त प्रमाणात असा डोसा आवडतो. हवं जर तुम्ही यामध्ये टोमॅटो केचप सुद्धा मिक्स करू शकता किंवा मग खाली तळाला सुद्धा लावू शकता. तर अशा पद्धतीने आपण ज्यावेळेस डोसे मुलांना बनवून देतो ना, त्यांना खाण्याची आवड जास्त होते आणि मस्त असा हा ते आवडीने तर खातात. साऊथ इंडियन हा प्रकार सगळ्याच मुलांना आवडतो, पण असं काहीसं वेगळं त्यांना टेक्स्चर बनवून दिलं ना की त्यांना जास्त प्रमाणात आवडतं. बघा, आता आपली बटाट्याची भाजी तर झाली, त्यानंतर डोसा सुद्धा दाखवला. आता बनवूया इडली सांबार. तर इथे मी मूठभर जे आहे तुरीची डाळ, त्यानंतर मूठभर मुगाची डाळ, कपाने म्हणाल तर अगदी पाव कप डाळी घेतल्या. स्वच्छ धुवून घेऊया. कुठलंही सांबर, कधीही सांबर बनवताना ही ट्रिक जी आहे लक्षात ठेवायची, जास्त प्रमाणात डाळीचा वापर कधीही करायचा नाही. याने काय होतं, खूप जास्त घट्टसर डाळ होते. म्हणजे सांबर जे आहे जास्त डाळ शिजवल्याने सांबर जास्त घट्टसर होतं. त्यामुळे डाळीचं प्रमाण कधीही कमी घ्यायचं. स्वच्छ डाळ धुवून अगदी आपला बोटाचा पुढचा भाग बुडेल ना इतकंच पाणी घातलं आणि यामध्ये मी छोटे छोटे जे मद्रासी कांदे असतात ना ते घातले 3 ते 4. त्यानंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटो अशा पद्धतीने कट करून घातले. आता यामध्ये तुम्ही हवं तर भोपळा किंवा मग शेवगा सुद्धा घालू शकता. सांबरमध्ये विशिष्ट पद्धतीने शेवगा तर असतो, पण माझ्याकडे अवेलेबल नसल्यामुळे मी नाही घातला. त्यानंतर अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ घातलं, तेल घातलं. याने काय होतं, आपली जी डाळ आहे ना पटकन शिजली जाते. त्यामुळे ही ट्रिक सुद्धा तुम्ही नक्की फॉलो करा. आता इथे कुकर घेतलं. कुकरमध्ये साधारण ग्लासभर पाणी घातलं. अशा पद्धतीने एक स्टँड ठेवलं आणि अशी जे आहे आपले हे जे डाळीचा डब्बा आहे किंवा डाळीचं भांडं आहे ते ठेवायचं. तळाला खूप जास्त पाणी कधीच नाही घालायचं, नाहीतर काय होतं, ज्यावेळेस आपण ह्याच्या कुकरच्या शिट्ट्या घेतो तर तळाचं पाणी जे आहे उफळून आपल्या डाळीमध्ये मिक्स होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्रमाणामध्येच जे आहे तळाला पाणी घालायचं. त्यानंतर झाकण लावून 2 शिट्ट्या घेऊया. 2 शिट्ट्या म्हणजे मध्ये जे आहे माझ्या कुकरमध्ये डाळ शिजली जाते. तुमच्या कुकरनुसार तुम्ही शिट्ट्या घेऊ शकता. आता 2 शिट्ट्या झाल्या, प्रेशर सुद्धा निघालेलं होतं. झाकण काढून पाहिलं तर अशा पद्धतीने मस्त अशी ही आपली डाळ जी आहे शिजली गेलेली होती. आता यातलं भांडं सुद्धा काढून घेऊया. आता हे भांडं गरम असल्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक काढून घ्यायचं. त्यानंतर स्मॅशरने किंवा मग अशा पद्धतीने विस्करने ही जी डाळ आहे चांगल्या पद्धतीने घोटवून घ्यायची. चांगली एकसंध अशी ही डाळ जी आहे घोटवून झाली पाहिजे. अशा पद्धतीने ही डाळ जी आहे घोटवून घ्यायची, जेणेकरून
एक संध अशी ही आपली डाळ तयार होते. लगेचच इकडे सांबार मसाला सुद्धा बनवायला घेऊया. तर सांबार मसाला बनवण्यासाठी आता मी इथे सांबार मसाला सुद्धा तुम्हाला घरीच दाखवत आहे. तर साधारण अर्धी ते 1 पळी तेल घातलं. त्यानंतर तेल चांगलं तापलं की अर्धा चमचा मोहरी घालायची. मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे सुद्धा घालायचे. जिरे छान फुलले की यामध्ये भरपूर असा कढीपत्ता, म्हणजे साधारण एक 10 ते 15 पानं जे आहे कढीपत्त्याचे घालायचे, कारण कढीपत्त्याचा फ्लेवर जो आहे खूप छान पद्धतीने येतो. त्यानंतर इकडे मी 1 चमचा चण्याची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ, त्यानंतर जे आहे अर्धा चमचा मेथी दाणे, 5 ते 6 काळी मिरी, अशा पद्धतीने हे जे आहे सांबार मसाल्यासाठी लागणारे साहित्य तेलामध्ये अगोदर घालून घेतले. मिनिटभर चांगले परतवून घेतले आणि त्यानंतर यामध्ये मी 1 चमचा धने, 5-6 लाल सुक्या मिरच्या म्हणजेच काश्मीरी मिरच्या, 1 चमचा तांदूळ, अशा पद्धतीने हा जो सांबार मसाल्याचे साहित्य आहे हे सुद्धा घालून घेतले. आणि याला आपण 1-2 मिनिटं जे आहे परतून घेऊया, जेणेकरून यातला जो कच्चापणा आहे ना तो चांगल्या पद्धतीने निघून जाईल. तर हे बघा. त्यानंतर इथे मी ओल्या नारळाचा जो केस असतो किंवा मग ओल्या नारळाचा जो चव असतो ना तो घातला 2-3 चमचे. नक्की घाला, फ्लेवर खूप छान येतो आणि चव सुद्धा वाढते. तर अशा पद्धतीने हे संपूर्ण जिन्नस जे आहे मी परतवून घेतलेले आहे. आता याला खूप जास्त वेळ नाही परतवत बसायचं, अगदी 1-2 मिनिटं. त्यानंतर एक कांदा जो आहे 1 ते 2 कांदे घातले मीडियम साईजचे, आणि कांदे आपल्याला शेवटी घालायचे कारण आपल्याला कांदे खूप जास्त वेळ परतवायचे किंवा शिजवायचे नाही. त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचं. हिंग नक्की घाला कारण मसाल्यामध्ये खूप छान पद्धतीने फ्लेवर येतो. तर हे बघा, अशा पद्धतीने परत एकदा मिक्स केलं. आता हे आपला मसाला जो आहे तयार आहे, पण आता खूप गरम असल्यामुळं आत्ताच न वाटता आपण पूर्णतः थंड झाला की मग मिक्सरच्या जारमध्ये घालून हा मसाला जो आहे वाटून घेऊया. तर इकडे मिक्सरचं जार घेतलं आणि मिक्सरच्या जारमध्ये हा संपूर्ण मसाला जो आहे घालून घेतला अशा पद्धतीने, आणि याला आपण मिक्सरला फिरवून घेऊया. आता हे वाटताना पाण्याची गरज लागणार आहे, त्यामुळं गरजेनुसार थोडं पाणी घालून हा जो मसाला आहे चांगल्या पद्धतीने मिक्सरला फिरवून घेऊया. तर हे बघा, आता इथे मी थोडंसं पाणी घालून परत एकदा मिक्सरला फिरवून घेते, जेणेकरून एकसारखा मसाला जो आहे आपला तयार होईल. आणि हे बघा, रंग पाहू शकता तुम्ही काय सुरेख असा आलेला आहे. आणि हा मसाल्यामुळं सांबार आपलं छान दाटसर होतं, त्यामुळं डाळ शिजवताना कमी प्रमाणात शिजवायची. त्यानंतर 2 पळी तेल घातलं कढईमध्ये आणि इकडे तेल तापलं की अर्धा चमचा मोहरी चांगली फुलली की लगेचच यामध्ये जे आहे अर्धा चमचा जिरे सुद्धा घालूया. पण अगोदर मोहरी चांगली तडतडली की मगच जिरे घालायचे, नाहीतर मोहरी जी आहे कच्ची राहते. त्यामुळं अर्धा चमचा जिरे सुद्धा घातले आणि जिरे सुद्धा छान फुलले की यामध्ये आपण थोडासा जो आहे कढीपत्त्याची पाने किंवा मग 4-5 मेथीचे दाणे घातले अगोदर. आणि मेथीचे दाणे नक्की घाला, फोडणीतला जो खमंगपणा असतो ना तो चांगला येतो. खूप जास्त नाही, अगदी 5-6 दाणे घालायचे. त्यानंतर इकडे कढीपत्त्याची पानं सुद्धा घातली. अर्धा चमचा हिंग, कढीपत्त्याची पाने आणि मेथी आवर्जून घाला. त्यानंतर पाव चमचा हळदी, कारण आपण डाळीमध्ये सुद्धा हळदी घातलेली आहे. आणि एका हातामध्ये झाकणी घ्यायची, एका हातामध्ये डाळ, घोटलेली जी डाळ आहे ती कढईमध्ये घालायची. झाकणीने झाकण द्यायचं, म्हणजे फोडणी जी आहे डाळीला चांगल्या पद्धतीने खमंग बसली जाते. त्यानंतर 5 मिनिटांनंतर झाकण काढलं की यामध्ये जी मसाला आपण काढून घेतलेला होता सांबार मसाला तो घालायचा. त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून जे आहे मसाला घोळवून ठेवलेला होता. आता कन्सिस्टन्सी खूप जास्त प्रमाणात घट्ट आहे, त्यामुळे पाणी घालून तुम्ही तुमच्या पद्धतीनुसार कन्सिस्टन्सी मॅनेज करू शकता. पण हे जे सांबार असतं खूप जास्त दाटसर नसतं किंवा खूप जास्त घट्टसर सुद्धा नसतं, त्यामुळं अशा पद्धतीने कन्सिस्टन्सी ठेवायची. त्यानंतर यामध्ये मी गुळाचा एक छोटासा जो आहे खडा घातला आणि 1 चमचा चिंचेचा कोळ सुद्धा घातला. याने काय होतं, छान अशी आंबट गोड जी आहे चव येते. आणि चांगल्या पद्धतीने छान अशी खळखळ उकळी येईपर्यंत हे सांबार जे आहे आपण शिजवून घेऊया. कारण ज्यावेळेस सांबाराला खळखळ उकळी येते ना तर सर्व जिन्नस चांगल्या पद्धतीने एकत्र सुद्धा होतात आणि सांबारातला जो कच्चापणा आहे ना तो सुद्धा निघून जातो. तर हे बघा, असं काहीच आपलं सांबार जे आहे तयार झालं. कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, खूप जास्त घट्टसर नाही आहे किंवा खूप जास्त पातळ नाही. दाटसर सांबार आहे पण घट्टसर नाही आणि पातळ सुद्धा नाही आहे.
तर अशी काहीशी कन्सिस्टन्सी आणि असा काहीसा रंग आपल्या सांबारला आलेला आहे, जो की आपण उडपी सेंटरमध्ये जाऊन खातो ना त्याच पद्धतीने. तर हे बघा, आता इथे आपल्याला बाजारातले कुठलेही मसाले वापरायची गरज नाही. हा मसाला एकदा तुम्ही घरी बनवून अशा पद्धतीने सांबार एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. कारण अगदी साऊथ स्टाईल किंवा मग उडपी सेंटरमध्ये जाऊन खातो ना त्याच पद्धतीने तयार होतो. त्यानंतर भरपूर अशी ही कोथिंबीर घातली आणि आपलं सांबार जे आहे छान अशी खळखळ उकळी आली तर आपलं सांबार तयार आहे. आता सांबार झालंय, लगोलग इडली सुद्धा लावायला घेऊया. कारण आपलं बॅटर डोसा, इडली आणि आप्पेचं सुद्धा आहे. तर तुम्ही याचे आप्पे सुद्धा बनवू शकता. भरपूर यामध्ये तुम्ही हवे त्या भाज्या कट करून मीठ वगैरे घालून आप्पे पॅनमध्ये जे आहे आप्पे लावू शकता. त्याची काही विशिष्ट रेसिपी नसते आणि महत्त्वाचं म्हणजे त्यामध्ये सोडा वगैरे टाकण्याची तुम्हाला गरज नाही, कारण आपलं पीठ चांगल्या पद्धतीने फर्मेंट झालेलं आहे. तर इथे मी इडली पात्र घेतले, त्यावर थोडं थोडं तेल घातलं, कारण आपण तेलाने जर इडली पात्र ग्रीस केलं नाही तर आपल्या इडल्या ज्या आहे व्यवस्थित निघणार नाही. त्यामुळं इडली पात्राला जे आहे तेलाने नक्की ग्रीस करून घ्या. त्यानंतर याच्या पद्धतीने जे आहे बॅटर भरून घेतलं इडली पात्रामध्ये अगोदर, आणि आता इडली भांड्यामध्ये जे आहे पाणी घातलं, साधारण ग्लास 1.5 ग्लास जे आहे ते पाणी घालून घेतलं आणि झाकण देऊन याची जी आहे छान पाण्याला खळखळ उकळी येईल असं पाणी झालं की मग आपण यामध्ये इडलीचे जे आहे प्लेट ठेवून घेऊया. आता ही इडलीची प्लेट ठेवली तर तुम्हाला ते 3 होल दिसत आहे ना, तर त्या 3 होलवर इडली आली पाहिजे अशा पद्धतीने इडलीची प्लेट ठेवायची. आता हे जे 3 होल आहेत ना त्यावर बरोबर इडली आली पाहिजे अशी ही इडलीची जी आहे प्लेट लावून घ्यायची. त्यानंतर झाकण लावून 12 ते 15 मिनिटं हाय फ्लेमवर इडली जी आहे आपल्याला शिजून घ्यायची. तर 12 ते 15 मिनिटं झाल्यानंतर मी तसंच 5 मिनिटं झाकण राहू दिलं होतं, कारण इडली चांगल्या पद्धतीने फुगते. तर ही ट्रिक तुम्ही नक्की फॉलो करा. ज्यावेळेस आपली इडली तयार होते तर तुमच्याकडे वेळ असेल तर साधारण 4 ते 5 मिनिटं तसंच झाकण लावून तशीच राहू द्या, कारण इडली चांगल्या पद्धतीने फुगून येते. त्यानंतर इडली पात्रातून प्लेट बाहेर काढल्या आणि थोड्या शालक्या कोमट झाल्या की मग त्याची आपण इडल्या ज्या आहेत त्यातल्या काढून घेऊया. आणि हे बघा काय स्पॉन्जी आणि काय फ्लफी अशा हा इडल्या तयार झालेला आहे. अगदी जाळीदार, त्यानंतर मऊ, लुसलुशीत, हलक्या फुलक्या अशा ह्या इडल्या तयार झाल्या आणि पात्रामधून सुद्धा सहज इडल्या निघून येत आहे. इतक्या इडली जी आहे जाळीदार आणि मऊ लुसलुशीत तयार झाली. हे पहा, मस्त अशी ही आपली इडली जी आहे तयार झाली. छान स्पॉन्जी, फ्लफी आणि महत्त्वाच्या जाळीदार, हलकी फुलकी. आणि हे पहा, आणि महत्त्वाचं म्हणजे काय तर खाताना घशामध्ये न दाटणारी, ना सोडा ना काही, आणि अशी आपली हलकी फुलकी जाळीदार मऊ लुसलुशीत इडली तयार झाली. चला मग इडली, सांबर, डोसा आणि मसाला डोस्याची बटाट्याची भाजी, त्यासोबत इडलीचं बॅटर, या तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये 5 रेसिपी तर कशा वाटल्या मला नक्की कमेंट करून सांगा. आणि सविस्तर रेसिपी पाहिली असेल तर चॅनलला प्लीज 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 सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच नवनवीन रेसिपीज मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे. लगेच सर्व सुद्धा करूया. तर तळाला इडली ठेवायची, त्यावर भरपूर असं हे आपलं दाटसर सांबर घालायचं आणि वा, हवं तर तुम्ही यासोबत चटणी सुद्धा बनवू शकता खोबऱ्याची मस्त. चला मग, रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.